हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो बघा, आज फायनली बर्थडेचा दिवस जो आहे ना तो आलेला आहे आणि अगदी म्हणजे 8 दिवसापासून प्रिपरेशन चालली होती आणि तुम्ही पण बघत आहे की बर्थडे आहे नुसतंच। आणि बघा फायनली आजचा दिवस आला आणि तुम्ही इथे बघू शकता बर्थडे गर्ल आमची मस्त अंघोळ वगैरे करून जी आहे ना ती सकाळीच रेडी झालेली आहे आणि माझी पण इथे अंघोळ झालेली आहे। सो बघा, काल म्हणजे आता थोडे एक पाहुणे जे आहे ना ते येणं सुरू झालेलं आहे। आई आणि बाबा आलेले आहे, कालच्याच दिवशी आले आणि काल इतकं वादळ होतं की काय सांगू तुम्हाला, अगदी पूर्ण म्हणजे घर पूर्ण खराब झालेला होता। सो सकाळपासून मी आज पूर्ण घर क्लीन केला आधी आणि स्वयंपाक जे आहे ना ते आईचं तिकडे चाललेलं आहे। त्याआधी तुम्ही इथे बर्थडे गर्लला विश करून द्या तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि भरभरून तुमचा आशीर्वाद द्या तिला, अगदी तुमच्या शुभेच्छा तिला द्या तिच्या बर्थडे निमित्त। सो बघा म्हणजे काय झालं ना, कार्यक्रम वगैरे असलं की आईने हे ऐरासाठी साडी आणलेली होती। सो कालच्याच दिवशी मी हार्ड अँड फास्ट मध्ये ब्लाऊज जे आहे ना ते शिवायला टाकलं होतं, ब्लाऊज वगैरे झालं शिवून आणि आज पाहुणे येणार आहे म्हणून मी इथे साडीच वेअर केलेली आहे। सो बघा, अशा पद्धतीने ही साडी आहे, खूप छान आहे आणि आज आता पाहुणे येणार त्यामुळे आता काय कसं शूट करते ते बघते आता। आज तसंही मेकअप आर्टिस्ट सुद्धा येणार आहे, मला आणि चिवसाठी मी मेकअप आर्टिस्ट बोलवले आहे। त्यानंतर मी तुम्हाला म्हणजे आजचा पूर्ण बर्थडेचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे आईचे जे आहेत ना कामं सुरू आहेत, तिने सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे। अगदी सकाळपासून ती उठून जे आहे ना चिवडा वगैरे केला आणि आज खरंच मी कुठलाच काम केलेलं नाही आणि खरंच आई वगैरे असली की म्हणजे कुठल्याच कामाचं टेन्शन पण नसतं। सो बघा, आज मी किचन मध्ये आलीच नाही, अगदी पूर्ण किचन आईनेच सांभाळलेलं आहे। चिव पकड ग तिला। तर बघा, अगदी दुपारपासून व्हिडिओला जे आहे ना ती सुरुवात केलेली आहे। त्यानंतर भरपूर पाहुणे जे आहेत ते आलेले आहेत, अगदी सासरकडचे माहेरकडचे आणि ही छोटी क्यूट गर्ल जी आहे ना ती माझ्या भावाची मुलगी आहे। सो चिवला जे आहे ना तिचं खूप जास्त लाड येते। सो तिच्या हातात काही ती येतच नाही, कारण आता ती थोडी मोठी झालेली आहे। अगदी छोटी होती तेव्हा चिव तिला खूपच पकडायची। त्यानंतर मेकअप आर्टिस्ट सुद्धा आलेले आहे, अगदी मी इथे मेकअपला सुरुवात केलेली आहे। ऍक्च्युली घरी जे आहे ना माझ्याकडे खूप जास्त पाहुणे असल्यामुळे मी खाली ओनरच्या घरी आली आणि तिथेच मेकअपची तयारी जी आहे ना ती केलेली आहे आणि अशा पद्धतीने मस्त असं मेकअप खूप छान केला होता। फक्त जे आहे ना त्याने लेन्सेस लावून दिले होते, जो त्यामुळे माझं लुक जो आहे थोडा डिफरंट वाटत होता। मग काही वेळ ठेवले लेन्सेस आणि अगदी काढून घेतले। फायनली मी इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी अशा पद्धतीने छान असा मस्त मेकअप केलेला आहे। सो बघा, अशा पद्धतीने चिव पण इथे मस्त अशी रेडी झालेली आहे, सुंदरशी। तुम्ही इथे बघू शकता एकदम छान असं मस्त आम्ही दोघी जे आहे ना ते म्हणजे मॅचिंग केलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी आम्ही दोघी जे आहे ना तर एकदम परफेक्ट लुक जो आहे तो केलेला आहे। सो बघा, छान रेडी वगैरे झालं, त्यानंतर पोहोचलो आम्ही इथे सेलिब्रेशन हॉलमध्ये। अगदी इतकं छान डेकोरेशन केलं होतं, अगदी इथे तुम्ही बघू शकता फ्रंटवर मस्त चिवचं जे आहे ना फोटो लावलेला होता। आणि काय झालं ना, अगदी लास्ट मोमेंटवर आम्ही हा हॉल जो आहे तो बुक केलेला होता, कारण कसं आहे ना लॉन केला होता आधी, पण वादळ वाऱ्यामुळे जे आहे ना ते म्हणजे पावसाचं वातावरण दिसलं, त्यामुळे आम्ही पॅक जो असतो ना तो हॉल केला। आणि बघा, इथे सगळ्यांची एंट्री झाली, अगदी एंट्री पासूनच जे आहे ना फोटोशूट वगैरे करून घेतला। फोटोशूटवाले दादा पण आलेले होते आणि चिवला तुम्ही बघू शकता अगदी समोर म्हणजे तूर चाललेली आहे। तिचं एक स्वप्नच होतं की मोठा बर्थडे झाला पाहिजे आणि खरंच खूपच छान मोठा असा तिचा बर्थडे जो आहे ना तो झालेला आहे। आणि बघा, भरपूर पाहुणे बोलवले होते, काही पाहुण्यांना घेऊन मी हॉलमध्ये पोहोचलेली आहे, काही पाहुण्यांना पाहुणे जे आहेत ना घरी रेडी होत आहेत आणि थोड्या वेळातच ते पण येतील। सो केक सुद्धा जे आहे ना चिवच्या बर्थडेचा केक सुद्धा आलेला आहे। सो केक सुद्धा चिवने जो आहे ना तोच सिलेक्ट केलेला आहे आणि हे माझे बाबा आहेत, त्यांच्यासोबतही मी थोडं फोटोशूट करून घेतला। आणि बघा ना, अगदी म्हणजे कॅमेरेवाले दादा जे आहेत ना त्यांना काही चिवचे सिंगल फोटो घ्यायचे होते। सो वेदांतसोबतही तिचे फोटो काढून घेतले, कारण तसंही वेदांतला खूप जास्त फोटो काढायला आवडतच नाही आणि अगदी खूप कमी त्याचे फोटो आहेत। आणि तुम्हाला इथे मी केक दाखवते, खूपच छान बनलेला आहे, म्हणजे बनले
आणि अगदी केक पासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चिवच्या मनाप्रमाणे केलेले आहे. आणि खरंच म्हणजे घरातल्या व्यक्तींचा बर्थडे किंवा म्हणजे कुठलाही कार्यक्रम असलं ना तर खूपच म्हणजे तो दिवस खूप आनंदाचा असतो. आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी इतकं छान केक बनलेला होता. ॲक्च्युली काय झालं ना, मी घरी बनवणार होती पण भरपूर पाहुणे होते घरी आणि मला अजिबात वेळच मिळाला नाही. अगदी केकसुद्धा करायसाठी वेळ मिळाला नाही, कारण रात्रभर म्हणजे कालच्या दिवशी रात्रभर लाईटही नव्हती, त्यामुळे लाईन नसल्यामुळे मला काहीच घरी प्लॅन करता आलं नाही. म्हणून लास्ट मोमेंटवर केकचा ऑर्डर दिला होता. आणि खरंच खूपच छान अगदी म्हणजे सिम्पलमध्ये आम्ही केलेला होता. 3 लेअरमध्ये 3 kgचा केक होता आणि अगदी वाजवी रेटमध्ये आम्हाला हा केक मिळालेला आहे. आणि खरं म्हटलं तर चिऊ खूप खुश आहे, हे आमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आणि बघा ना, आम्ही चौघही जे आहे ना, चिऊचे पप्पा, आम्ही, वेदू, आम्ही सगळे मस्त असं मॅचिंग केलेलं होतं. अगदी सगळ्यांचे ड्रेस कोड, कलर वगैरे सगळं मॅच झालेलं होतं. आणि खरंच या मॅचिंगसाठी भरपूर दिवसापासून प्लॅनिंग म्हणजे केलेली होती. या बड्डेसाठी भरपूर प्लॅनिंग केलेली होती. सो बघा, हे लुगडेवाले जे आहेत ना त्या माझ्या सासूबाई आहेत. सो त्यांनी पण म्हणजे चिवला केक वगैरे छान चालून दिला. आणि दुसऱ्या साईडला माझे बाबा, ॲक्च्युली माझे सासरे जे आहेत ना ते खूप जास्त एजेड आहेत, त्यामुळे त्यांना खालीच बसवलेलं होतं, कारण ते स्टेजपर्यंत येऊ नव्हते शकत. त्यामुळे म्हणजे आणलं, जेव्हा फोटो काढलं तेव्हा त्यांना आणलं होतं. सो बघा, अशा पद्धतीने सगळे म्हणजे घरचे मेंबर जेवढे होते ना, माझे सासरकडचे, माहेरकडचे, ते सगळ्यांना स्टेजवर बोलवून जे आहे ना आम्ही मस्त असं बर्थडे जो आहे ना तो सेलिब्रेशन केला. त्यानंतर बघा, बर्थडे वगैरे सेलिब्रेशन झालं. त्यानंतर गिफ्टची म्हणजे गिफ्टचा नंबर, अगदी चिवला जे आहे ना भरभरून गिफ्ट मिळालेले होते. आईने तिला, माझ्या आईबाबांनी जे आहे ना चिवसाठी छान अशी गोल्डची चेन केलेली होती आणि वेदांसाठी जे आहे ना गोल्डची रिंग केलेली होती. सो त्यांचं पण गिफ्ट जे आहे ना ते देणं सुरू होतं. आणि चिवसाठी सगळे गिफ्ट आणता, हे बघून वेदांची तुरतूर चालू होती की मला कोणीच गिफ्ट नाही देत आहे. त्यामुळे तो आईकडे जे आहे ना आईला म्हणत होता की आधी माझी रिंग मला लावून दे आणि मग चिवला जे आहे ना तिचं गिफ्ट दे. सो मुलांचं असते असं. त्यानंतर गिफ्टचं जे आहे ना एक स्पेशल व्लॉग जो आहे तो मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार. त्यानंतर बघा, चिवचं इथे शूटिंग सुरू होती, अगदी फोटो वगैरे तिचे. त्यासोबतच माझ्या भावाची मुलगी जी आहे ना मध्ये मध्ये तिची पण तुरतूर सुरू होती. आणि अशा पद्धतीने बर्थडे वगैरे सेलिब्रेशन झालं. आणि अगदी सगळे पाहुणे जेवण करून अर्धे जे आहेत ना ते घरी झोपायला गेले, अर्धे होते म्हणजे फॅमिली मेंबर आम्ही होतो. आणि खूप छान छान म्हणजे मेनू होतं. अगदी सगळे मी छोटं घेऊन घेतलं. त्यानंतर मस्त माझे भाऊ बहिणी सगळे होते, यांच्यासोबत जेवण करून घेतलं. इतकं छान जेवण झालं होतं. आणि खरं सांगू तर इतकी भीती होती की कार्यक्रम कसं होईल कसं नाही, पण इतक्या छान पद्धतीने पार पडला ना की खूपच छान. अगदी म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत मला या म्हणजे जेवणाच्या हॉलमध्ये येताच आलं नाही. अगदी स्टेजवरच पूर्ण वेळ मला राहावं लागलं. अगदी शेवटपर्यंत मी थांबलेली होती. आणि माझ्यासोबतच माझे भाऊ बहिणी, माझ्या घरचे लोक जे आहेत ना ते पण वाट बघत होते. सो त्यांच्यासोबत जेवण वगैरे करून घेतलं. सो फाइनली बर्थडे पार्टी हो गई हमारी और हम लोग घर में आ चुके हैं सब लोग. तर चला, यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो काही म्हणजे फॅमिली फोटो जे आहे ना ते शेअर केले ते बघा. आणि बाय बाय.